नमस्कार मंडळी, आपलं श्री किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहात कोबी, गाजर आणि बटाट्याचे कटलेट, व्हेज कटलेट। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: एक छोटा कोबीचा पीस, 2 गाजर, 1 बटाटा, मॅगी मसाला, पास्ता मसाला, चिंच आणि गुळाची चटणी आणि मैदा आणि चवीनुसार मीठ। बटाट्याचे आणि गाजरचे साल काढून घ्यायचे। कोबी, गाजर आणि बटाटा हे वेगळे वेगळे किसून पण घ्यायचे। गाजरचे साल काढून झाले, बटाट्याचे साल काढून झाले। आपण आता किसून घेऊया। तिन्ही वेगळे वेगळे किसून घ्यायचे। आता आपले बटाटे किसून झाले, आता गाजर किसून घेऊया। गाजर आणि बटाटा किसून झाले, धुवून एकदम घट्ट पिळून झाले, त्यांना एका डिशमध्ये काढले। आता कोबी किसून घेऊया। हे आपलं किसून धुवून आणि घट्ट पिळून झाले पाणी काढून। आता कढईत तेल घालूया ते पीठ भिजवण्यासाठी। कढई तापून घेतली, 1 चमचा मोहन तेलाचा घालण्यासाठी तेल तापून घेऊया। तेल तापले, आपण पीठ भिजवायला घेऊया। पीठ भिजवण्यासाठी थोडंसं तेल घालून घेऊया। मीठ घालून घेतले, आता गरम झालेलं तेल घालून घेऊया। आपण तेल घालून घेतलंय, पहिले चमच्याने हलवून घ्यायचे, कारण तेल खूप गरम झालेलं असतं। पहिले चमच्याने मिक्स करून घ्यायचे। थोडंसं थंड झालं की मी हाताने मिक्स करायचे। तर सगळ्या पिठाला तेल लावून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे। छान असं मिक्स झालंय। आता आपण पीठ भिजवून घेऊया। थोडंसं पाणी घालून पीठ घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे। असा गोळा झाला की समजायचं आपलं तेलाचं मोहन सगळीकडे लागलं पिठाला। आता थोडंसं पाणी घालून घेऊया आणि घट्ट असं पीठ भिजवायचं आहे, चपातीच्या पिठापेक्षाही घट्ट। आता घट्ट असं पीठ भिजवून घेऊया। चपातीच्या पिठापेक्षाही जास्त घट्ट आलं पाहिजे, असं घट्ट भिजवून घ्यायचं आहे। भिजून थोडंसं 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं, तोपर्यंत आपली भाजी वाफून होईल। बटाट्याने ते वाफून घ्यायचे, एकदम असं घट्ट भिजवायचं। आपलं पीठ भिजून झालं आहे, ह्या पद्धतीने पीठ भिजून ठेवायचं आहे। आता हे पीठ आपण झाकून ठेवूया, तोपर्यंत भाजी बनवून घेऊया। आपण आता कढई झाकून घेतली आहे, त्यात थोडंसं तेल घालून घेऊया। तेल तापलं की थोडीशी लाईटली मोहरी घालून घेऊया। मोहरी तडतडली की सांबर मसाला आणि मॅगी मसाला, पास्ता मसाला आणि मॅगी मसाला घालून घेऊया। आणि फ्राय केलेले धुवून ठेवलेले भाज्या त्यात घालून घेऊया। आता थोडंसं मीठ घालून घेऊया। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। चिंच आणि गुळाची चटणी घालून घेऊया। थोडीशी यात घालायची, थोडीशी आपल्याला पारीला लावायला ठेवायची। 2 चमचे यात घालून घेऊया आणि ह्याला परतून घेऊया। आता हे छान परतून झाले, कमी गॅसवरती 2 मस्त व्यवस्थित वाफ काढून घेऊया। आता एक वाफ काढून झाली, याला आपण थंड करून घेऊया। छान असं परतून झालंय, त्याला थंड करून घेऊया। हे छान असं थंड होतंय, तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी स्टफिंगसाठी पारी करून लाटून घेऊया। स्टफिंगसाठी पारी लाटून घेऊया। पारी गोल नाही लाटायची, लांब लाटायची।
आणि सगळ्या साईडनी व्यवस्थित लाटला गेली पाहिजे, कारण आपण ह्याला कटिंग पण नाही करणार आहे, काहीच नाही, आत भरणार आहे आपण स्टफिंग. सगळ्या साईडनी व्यवस्थित लाटून घ्यायची, जाड पण नाही पातळ पण नाही, मिडियम अशी करून घ्यायची. बस एवढीच साईज. सगळ्या तोपर्यंत लाटून घेऊया थंड होण्यासाठी. ते थंड होईपर्यंत हे लाटून घेऊया. ह्या प्रकारे अशा लाटून घेतली आहे. त्याला आता थोडंसं गुळ आणि चिंचेचं पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यात आपण स्टफिंग भरून घेणार आहे. छानशी अशी स्टफिंग भरून झाली आहे. आता आपण त्याला व्यवस्थित पॅक करून घ्यावं. त्याला तुम्ही स्टफिंग कटलेट बोलू शकता, अजून तुम्हाला काय नवीन नाव देऊ असं वाटलं तर तेही देऊ शकता. पण हा संध्याकाळी मुलांना संध्याकाळच्या टायमाला स्कूलमधून आल्यानंतर किंवा ऑफिसमधून थकून आल्याच्यानंतर हा नाश्ता गरम गरम चहासोबत खूप छान लागतो. मुलांना सॅटरडेला जर टिफिनमध्ये बाहेरचा खाऊ असा अलाउड असेल भाजी चपातीच्या व्यतिरिक्त, तर तुम्ही बनवून देऊ शकता. खूप टेस्टी आणि लागतो. हे सगळे अशा प्रकारे आपण बनवून घेऊया आणि आता याला तेलात फ्राय करून घेऊया. याची टेस्ट खूप छान लागते. मुलांना नक्की आवडेल, तुम्हालाही नक्की आवडेल. आता पावसाचे दिवस आहे, बाहेरचं खाण्यापेक्षा असं करून बघा, खूप छान बनतं. पॅक करून घ्या, फोल्ड करून घ्या. झाले आपले पॅक. सगळे ह्या पद्धतीने बनवून घेऊया. सगळे ह्या पद्धतीचे असे आपण बनवून घेऊया. सगळे आपल्या त्या ह्या पद्धतीचे आपण पॅक करून झाले. आता आपण तळून घेऊया. आता आपण पॅन ठेवून घेतलाय, तळण्यासाठी आपण त्यात तेल घालून घेऊया. तेल आपलं आता तापते, थोडंसं अजून तापू देऊया. तापून झालं की आपण हे तळायला घालूया. तेल आपलं तापलं आहे, आपण आता घालून घेऊया ह्यात सगळे कटलेट. कमी गॅसवर फ्राय करायचे, कारण कच्चे नाही राहिले पाहिजे. वरतून असं थोडं थोडं तेल घालून घ्यायचं, म्हणजे दोन्ही बाजू आपल्याला पलटी करताना फुटणार नाही त्याची. वरचाही कलर चेंज झाला की मग पलटी करून घेऊया. एकदम मंद आचेवर तळायचे, म्हणजे खूप छान क्रिस्पी होतात. स्लोली पलटी करायची, सारण फुटलं नाही पाहिजे, त्याला मिक्स नाही झालं पाहिजे. आता हे आपले अजून छान फ्राय झाले. अजून थोडेसे फ्राय करून घेऊया, अजून थोडासा कलर चेंज करून घेऊया आणि मग काढून घेऊया. हे तेलात सोडताना यांना अजून दाबून चप्प करून घ्यायचे, नाही तर फुटून तोंडावरती येतील त्यांचे. आता हे छान तळून झाले, आपण आता काढून घेऊया आणि सगळे असेच आपण तळून घेऊया. काढून घेऊया खाण्यासाठी. हे बघा आपले छान असे हे रेडी झाले. हे बघा छान असे पोर्शन मग ओपन होत आहे. त्याच्यासोबत सॉससोबत तुम्ही खाऊ शकता. संध्याकाळचा किंवा मुलांना सॅटर्डेसाठी टिफिनसाठी हे देऊ शकता. खूप छान लागतात, कुरकुरीत झाले, एकदम सॉफ्ट आणि पॉकेट ओपन झाल्यासारखे झाले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.